ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुम्ही पाहताय एबीपी माझा। पाडव्याच्या मुहूर्तावर उद्या राज्यातील सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली होत आहेत, पण पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन आता पुढच्या काही क्षणात आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। 8 महिन्यांनंतर पहिल्यांदाच उद्या भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार आहे, पण त्याही आधी एबीपी माझा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचलाय। आपल्यासोबत मंदिराचे व्यवस्थापक आहेत बालाजी पुदलवाड सर। सर, उद्या मंदिर उघडते, काय तयारी आहे? आता आम्ही बऱ्यापैकी संपूर्ण तयारी केलेली आहे। जे शासनाचे आम्हाला रात्री निर्देश आलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे आज मंदिर समितीने तातडीची मीटिंग बोलवलेली आहे। ज्या मीटिंगमध्ये सर्व सन्माननीय सदस्य असतील आणि त्या सर्व सन्माननीय सदस्य सूचना पण असतील। त्या सूचनांचे आणि शासनाने दिलेल्या अटीचे पालन करून आम्ही भाविकांना जेवढं सोयीस्कर दर्शन होईल त्या पद्धतीने आम्ही देणार आहे। कशा रीतीने ऑनलाईन दर्शन असणार आहे? आता ते आज 5 वाजता समितीमध्ये हा निर्णय होईल, ऑनलाईन द्यायचा का शॉर्टकडून द्यायचा का कसा द्यायचा ते आता समितीच्या 5 वाजताच्या मीटिंगमध्ये ठरणार आहे। हा विठुराया जो गेल्या 8 महिन्यापासून भाविकांपासून दूर आहे, भाविकांची त्यांची भेट नाही आहे, त्या विठुरायाला आता भाविकांची भेट होणार आहे या 8 महिन्यांनी। आणि 8 महिन्यांनी पहिला भाविक उद्या 5:45 वाजता विठ्ठलाच्या दर्शन घेण्यासाठी इथं हे जे मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे तिथून दर्शन घेईल आणि तिथून विठ्ठलाचा आणि भाविकाचा दुरावा संपून जाणार आहे। पंढरपूर कॅमेरामन सुरेश सर्वदेसह सुनील दिवाण, एबीपी माझा।